धनु राशीच्या मंडळींसाठी 11 ते 17 मे 2026 हा आठवडा अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे। ग्रहांची स्थिती पाहता हा काळ तुमच्या आयुष्यात नव्या आशा, नव्या संधी आणि काही दैवी संकेत घेऊन येत आहे। विशेष म्हणजे गुरु ग्रहाची कृपा तुमच्या राशीवर सातत्याने राहणार असल्यामुळे ज्या कामांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अडथळे येत होते ती कामे आता हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल। मनामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। काही लोकांना अचानक जुने संबंध पुन्हा जुळताना दिसतील, तर काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत। धनु राशी, या आठवड्याची सुरुवात थोडी विचारमग्न वातावरणात होऊ शकते। अनेक दिवस मनात साचलेले प्रश्न, अपूर्ण इच्छा आणि भविष्याबद्दलची चिंता तुम्हाला सतावत होती, पण आता परिस्थिती बदलू लागेल। घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या बोलण्यामध्ये वेगळे आकर्षण निर्माण होईल। लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याचे संकेत आहेत। काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ओळखीमधून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे भागीदारीतून फायदा होईल। ज्या लोकांनी नवीन काम सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांच्यासाठी आठवड्याचा मध्यभाग शुभ ठरू शकतो। अचानक धनलाभाचे योग दिसत आहेत। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि आनंददायी राहणार आहे। प्रिय व्यक्तीसोबत गैरसमज दूर होतील। काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येण्याचे संकेत आहेत। विवाहित लोकांच्या संसारात गोडवा वाढेल। जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल। घरात आनंदी वातावरण राहील। काही कुटुंबामध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते। विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे। अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल। स्पर्धा परीक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते। मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल। गुरुग्रहाच्या कृपेने ज्ञानप्राप्तीचे मार्ग खुलतील। एखाद्या नवीन विषयामध्ये रस निर्माण होईल। आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। उष्णतेमुळे थकवा जाणवू शकतो। झोप अपुरी राहू देऊ नका। पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे। यासाठी नियमित दिनचर्या आणि साधे अन्न तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। मानसिक तणाव टाळण्याचा प्रयत्न करा। ध्यान आणि देवपूजा मनाला शांतता देईल। या आठवड्यात काही दैवी संकेतही मिळू शकतात। अचानक एखाद्या मंदिरात जाण्याचा योग येईल किंवा एखाद्या संत पुरुषांचे आशीर्वाद मिळतील। गुरुवारी केलेली पूजा तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरेल। पिवळ्या रंगाचा वापर अधिक करा। घरात धार्मिक वातावरण ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होईल। धनु राशीच्या लोकांसाठी 11 मे ते 17 मेचा हा आठवडा केवळ सामान्य घडामोडींचा नसून आयुष्यात काही अद्भुत बदल घडवून आणणारा ठरू शकतो। या काळात ग्रहांची अशी रचना तयार होत आहे की तुमच्या मनातील अनेक गुप्त इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत। विशेष म्हणजे नशिबाची साथ अचानक मिळू लागेल। जे काम खूप दिवस अडकून बसले होते त्यामध्ये आता वेग येऊ शकतो। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक घडामोडी जास्त दिसतील। एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते। काही लोकांना अचानक प्रवासाचा योग येईल। हा प्रवास धार्मिक किंवा कौटुंबिक कारणासाठी असू शकतो। विशेष म्हणजे या प्रवासातून तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो। काही लोकांना नवी संधी, नवी ओळख किंवा भविष्य बदलणारी माहिती मिळण्याची शक्यता आहे। ग्रहस्थिती सांगते की या काळात तुमच्या मनामध्ये एक वेगळी आध्यात्मिक जागृती निर्माण होईल। अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता कमी होईल। मंदिर, देवपूजा, मंत्र जप किंवा एखाद्या धार्मिक स्थळाकडे तुमचे मन अधिक आकर्षित होऊ शकते। काही लोकांना स्वप्नांमध्ये दैवी संकेत मिळण्याचीही शक्यता आहे। विशेषतः गुरुवारी दिसणारे संकेत दुर्लक्षित करू नका। आर्थिक बाबतीत हा आठवडा आश्चर्यकारक ठरू शकतो। अचानक धनलाभ, भेटवस्तू किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे। काही लोकांना वारसा हक्कांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते। ज्या लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ संकेत देत आहे। तुमच्या बोलण्यामुळे आणि आत्मविश्वासामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होतील। घरातील वातावरणातही बदल जाणवेल। कुटुंबातील लोक तुमच्या मताला महत्त्व देतील। काही घरांमध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होईल। एखादी आनंदाची बातमी संपूर्ण घरात उत्साह निर्माण करेल। विशेष म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील। प्रेमसंबंधांमध्येही नवा गोडवा येईल। ज्या लोकांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढेल।
अविवाहित लोकांसाठी अचानक विवाह योगाचे संकेत आहेत. काही लोकांना मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. या आठवड्यात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कोणाच्याही नकारात्मक बोलण्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कारण ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की तुमच्या आयुष्यात आता उन्नतीचा काळ सुरू होत आहे. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहा. शेवटी धनुराशीच्या मंडळींसाठी एकच संदेश, हा आठवडा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. अनेक वेळा आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. जवळची माणसं समजून घेत नाहीत आणि मनामध्ये निराशेचे ढग दाटून येतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच आणि आता तुमच्या आयुष्यात तो प्रकाश हळूहळू दिसू लागणार आहे. ग्रहांची साथ तुम्हाला फक्त यश देण्यासाठी नाही, तर आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी मिळत आहे. गेल्या काही महिन्यात जे अनुभव आले, ज्या अडचणी आल्या, ज्या लोकांनी साथ सोडली, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जीवनाचा मोठा धडा देऊन गेल्या आहेत. आता हाच अनुभव तुमची ताकद बनवणार आहे. या आठवड्यात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, स्वतःच्या मनातील आवाज कधीही दुर्लक्षित करू नका. कारण तुमच्या अंतर्मनाला आधीच जाणवत असतं की कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती नाही. काही वेळा लोकांच्या बोलण्यामुळे आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो, पण आता तसं करू नका. देवाने तुमच्यामध्ये एक वेगळी क्षमता दिली आहे. योग्य वेळ आली की ती क्षमता संपूर्ण जगाला दिसेल. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आईवडिलांच्या शब्दांमध्ये या काळात विशेष शक्ती असेल. गुरुवारी देवळात जाऊन शांतपणे प्रार्थना करा. तुमच्या मनातील इच्छा देवासमोर बोला, कारण या काळात तुमच्या प्रार्थना अधिक वेगाने ऐकल्या जाण्याचे संकेत आहेत. तुमच्या आयुष्यात आता काही लोक अचानक येतील, काही दूर जातील, पण जे तुमच्यासाठी खरोखर योग्य असतील तेच शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतील. त्यामुळे कोणासाठीही स्वतःची किंमत कमी करू नका. तुमचं मन स्वच्छ ठेवा. हेतू चांगले आहेत आणि मेहनत प्रामाणिक आहे, त्यामुळे उशीर झाला तरी यश नक्की मिळणार. धनुराशी, आर्थिक बाबतीतही संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली नाही तरी निराश होऊ नका, कारण नशीब तुमच्यासाठी मोठी तयारी करत आहे. काही वेळा देव आपल्याला थांबवतो, कारण पुढे त्याहून मोठं काहीतरी देण्याचा त्याचा विचार असतो. आठवड्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा लक्षात येईल की आयुष्य हळूहळू बदलत आहे. मनातील भीती कमी होत आहे, आत्मविश्वास वाढत आहे आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागली आहे. म्हणूनच हा आठवडा संपताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं नशीब झोपलेलं नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे आणि ती वेळ आता जवळ येत चालली आहे.